अजून कितीतरी प्रकारचे ॲडिक्शन आहेत जे आमच्या स्टडीत आलेले आहेत. खडू आहे, पेट्रोल आहे. खडू आयोडेक्स. ॲमेझॉनवर 5 रुपयाची पुडी मिळते खडूची. कंटिन्युअस असं असतं, किंवा कंटिन्युअस स्केचपेन इथे असतं सुंगायचं, किंवा पेट्रोलचा वास हातात घेऊन पेट्रोलचा वास म्हणजे मेंदू मधलं रिवॉर्ड सिस्टीम जी असते ना त्याच्याशी याचं खूप क्लोज कनेक्शन असतं. आता आपल्याला सगळ्यांना माहितीये ना फील गुड सिक्रिशन्स जे आहेत, सिरोटोनिन, डोपामाइन वगैरे, किंवा एन्डॉर्फिन्स ज्याला म्हटलं जातं. तर मुख्य कसं आहे की माणसाला केव्हा छान वाटतं जेव्हा एन्डॉर्फिन्स सिक्रिट होतात तेव्हा छान. आता एन्डॉर्फिन्स सिक्रिट केव्हा होतात? वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींमुळे होतात. इंटरनली केव्हा होतात? जेव्हा तुम्ही खूप सुंदर म्युझिक ऐकता, किंवा तुम्ही छान व्यायाम करता, तुमच्या शरीराला रिलॅक्सेशन मिळतं, किंवा तुम्ही एखादं अतिशय सुंदर असं रमणीय निसर्ग दृश्य बघता, त्यावेळेला नैसर्गिकरित्या डोपामाइन सिक्रिट होतं किंवा एन्डॉर्फिन सिक्रिट होतात आणि यू गेट अ फील गुड एक्सपिरियन्स फ्रॉम इट. तर त्याच्यामुळे मग काय होतं की हळूहळू तुमचा जो सेंटर ऑफ कंट्रोल आहे तो आतून नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या एन्डॉर्फिन्स कडून बाहेरनं सबस्टन्सेस घेतल्यानंतर किंवा इंटरनेट सारखं डिजिटल मधून सुद्धा ते होतं की कुठल्याही प्रकारचं स्टिम्युलेशन आहे शेवटी ते. तर ते स्टिम्युलेशन जेव्हा तुम्हाला बाहेरून मिळायला लागतं की ते पटकन मिळतंय, ते मला बसल्या जागी मिळतंय, मला कष्टच करायला लागत नाहीये, तर मग मी तेच करायला जाईन सारखं, कारण मी आळशी आहे, मला ते कष्ट घ्यायचे नाहीयेत, मग मी त्याच्यामध्ये अडकत जाते. ती रिवॉर्ड सिस्टीम आहे की तुमच्या मेंदूला ते रिवॉर्ड मिळालं की त्याला बरं वाटतं, मग पुढच्या वेळेला ते क्रेव्हिंग सुरू होतं की आता मला हेच पाहिजे, मला असंच पाहिजे.